जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरी सदानंदमा। नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दास सायुजनाथा, तुझ्या पायरीसी सदानम्रमाता। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माझा गण गण गणात बोले, गण गण गणात श्री गजानन महाराज की। चला आली आपली ऑडियन्स सगळी आता। महिला वर्गांना अशी सूचना आहे, थोडं थोडं पुढे सरका। आपल्यामुळे जर कोणाला एकावी बाईला जागा भेटली ना तरी तुमचं कल्याण होऊ शकतं। सरका पुढे, नसेलच जागा तर इथंच भरपूर जागा आहे। सरका सरका। वा, इतक्या सहकार्य करणाऱ्या बाया महाराष्ट्रात कोणत्याच गावात नाही। सरकत नाही बाया, त्या म्हणता आम्ही पहिले जेवढ्या सरकेल्या आणि किती सरकायला ना गो। वा, डायरेक्ट उठून सरकल्या, धन्यवाद। पण ज्या बटेल त्या बटेलच येत अजून। हा, तू वय म्हणे पुढे, आमले घर जावाला उशीर होत। जो शब्दाला मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नाही तर बाया ऐकत नाही कोणाचं। बसा। चला आता कथा सुरुवात करतोय, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या बरं का। आवाज येतोय माझा तुम्हाला? हे फुलं कशाचे नेमके हे समजले नाही मला। हा, धोत्रा म्हणजे भोले बाबाला धोत्र्याचं फुल चालतं, पण केवड्याचं फुल चालत? केवड्याचं चालत का चालत नाही? केवड्याचं फुल माहिती आहे तुम्हाला? बसा। हे धोत्र्याचं फुल आहे, मी पहिल्यांदा बघतोय। मी ऐकलं होतं धोत्र्याचं फुल असतं, पण हे डोळ्याने बघायला भेटलं मला। नमस्कार। झेंडूचं फुल चालतंय, धोत्र्याचं फुल चालतंय, परंतु केवड्याचं फुल चालत नाही। याची फार मोठी कथा आहे शिव महापुराणामध्ये। ती मी नंतर सांगेल तुम्हाला, पण कालपासून जिथं कथा मी सोडली होती तिथून स्टार्ट केली का मग तो एक लिंक लागते आपली।
काल कुठं कथा सोडली होती आपण? महिषासूर. मस्त झोप झाली आहे की नाही? तुम्ही वह्या पिऊन घेऊन आल्या. एक मुलगी आहे छोटी, तिचा बर्थडे आज. आली आहे कधी? छोटी मुलगी आहे ती, आली होती मला तिथं भेटायला. तिने चॉकलेटी पण दिल्या आहेत मला. मेरा बर्थडे म्हणे महाराज. म्हटलं खुश राहू का? तेच सांगता खुश राहू नको म्हणे. सांगून दे तिला बरं का, महाराजांनी सांगितलं होतं म्हणा. लहान मुलांच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं, पण मोठे झाले की ते आनंद हिरावला जातो. काल तुम्ही असं बघितलं होतं की वणीच्या गडावर जी सप्तशृंगी माता आहे तिने महिषासुराला मारलं. अगदी बरोबर आहे. पण तिने महिषासुराला का मारलं? मागच्या जन्मात तो कोण होता? त्याने असं काय पाप केलं होतं की त्याला ह्या देवीच्या हातून मरावं लागलं? आपल्या जवळचं ते ठिकाण आहे आणि शिवाची ती पत्नी आहे. आणि शिव आणि शक्ती वेगळं नाहीये. मी तुम्हाला ही कथा सांगून पुढची जी कथा सांगेल त्याला अटॅच होईल आणि तुमच्या अंतकरणाला आनंद होईल की आज आम्हाला काहीतरी विशेष ऐकायला मिळालं. कधी कधी काही गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्याचं मागचं पुढचं माहिती नसल्यामुळे ते इतकं माणूस लक्ष देत नाही. लक्ष देऊन ऐका मग आता. हा महिषासूर एवढा ताकदवान कस काय झाला? तर धनु नावाचा एक राक्षस आहे. काय नाव आहे त्याचं? धनु. धनु लगेच लिहून घेतला तुम्ही. धनु. तनु नाही हा, धनु. त्या धनुचं लग्न झालं आणि त्याला 2 मुलं झाले. त्या 2 मुलांचं नाव आहे रंभ आणि करंभ. पहिले असे नाव होते, आता असे नाव आले का ते तोंडातच येत नाही. आणि म्हाताऱ्या माणसांच्या तर दाताच्या फटीतून आवाज जाते पण ते नाव बाहेर येत नाही. माझं अंकलेश्वरला कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर मी बसलो, तो बाबा बसलेला होता त्या नातीला घेऊन. ती बाळ छान होतं. मी इतकंच विचारलं की काय नाव आहे बाळाचं? म्हातारा उठला आणि डायरेक्ट घरी चालला गेला. 20 मिनिटांनी परत आला. हिचं नाव श्वरा आहे म्हणे. म्हणलं काय? आणि श्वरा म्हणतं मग नाव 20 मिनिटांनी सांगायचं कारण म्हणे मला आठवण पडून जाते म्हणे. ही ना मायली विचारायला जायला होतो. मग अशीच जर आई दवडी बिवडी गई ते तू काय सांगशील पोलीस लोकेसले? म्हणून माझी विनंती, महिला मातांना नावं असे ठेवा की ते चांगलेही वाटले पाहिजे, शोभलेही पाहिजे. नावावर पराक्रम ठरतो. तुम्ही माना, तुम्ही नका मानू, पण काही ठिकाणी नावं खोटे होतात. आता बापूंचं नाव आहे शांताराम बापू. अजिबात शांत नाही. सकाळी उठल्यापासून त्यांचं ते धावपळ इतकं टेन्शन घेतात ना ते. आता वास्तविक त्यांच्या सख्या वहिनी गेलेल्या आहेत, त्यांना दुःख आहे. पण त्यांना हे सुद्धा माहिती आहे की जो आला तो जाणार आहे. आणि जो आला तो जर जाणार असेल, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, उद्या उठून तुम्हाला असं बी जर माहिती पडलं की बा मनोज महाराजांचा अपघात झाला, मनोज महाराज गेले, डोळ्यातून पाणी काढायचं नाही. तुम्ही फक्त तोंडातून शब्द करायचा भोलेनाथांना की त्यांना सद्गती दे. कारण जो आला तो जाणार आहे. कोणीच राहायला आलेलं नाही, कोणीच नाही. तुम्ही मृत्यूला विसरले म्हणून चुकीचे वागताय. सोपं सांगतो तुम्हाला. बाळा, आपण एखाद्या गावाला जातो 2-3 दिवसासाठी, तिथं भांडणं करतो का गुन्ह्या गोविंदाने राहतो? भांडणं करतो का पाहुण्या ठिकाणी? कारण आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांनी आपल्याला इथून, जसं पाहुणे म्हणून तिथे गेल्यावर तुम्ही भांडत नाही ना, तसं या मृत्यू लोकात तुम्ही पाहुणे म्हणूनच आलेत. काहीच तुमचं नाहीये. जन्माला येताना अंगावर एक कपडा नाहीये आणि मरताना सुद्धा सगळे कपडे काढून घेतले जातात. मग सांगा ना कशाला उगीच आगाऊपणा बघायचा?
असे जर भजनं तुम्ही रोज इयरफोन लावून ऐकले ना, नेमूदादा माझ्या कीर्तनात एक मुलगा बसलेला होता, त्याने ते भजन ऐकले, पुरं कीर्तन ऐकलं. तो म्हणे असं वाटतं बटी शाळा सोड टाकून तुम्हाला संगीत फिरो म्हणे, जर बट सोडणं जे नुसतं खावाल ते भेटी म्हणे. बघा शब्द किती गोड आहे. मी परत माझ्या कथेत येतो. हा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. धनु नावाचा राक्षस, त्याला रंभ आणि करंभ नावाचे 2 मुलं झाले. आता इथं कथा खूप ऐकण्यासारखे, लक्ष देऊन ऐकता बरं का. आता त्या रंभ आणि करंभ या दोघांना बी मूलबाळ काही होत नव्हतं. माझी विनंती असेल महिला वर्ग, तुम्हाला जर समजा मूलबाळ होत नसेल, नातू होत नसेल, तर चांगली ट्रीटमेंट घ्या, चांगला दवाखाना करा आणि त्या मेडिकलवरती थोडा भरोसा ठेवा. जर समजा सगळं व्यवस्थित झालं, परमात्म्याची कृपा आशीर्वाद इनडायरेक्टली झाली, तर 100% तुम्हाला बाळ होईल. पण बाळ होत नाही म्हणून उगीच बाबा बुवांकडे जाऊन धागे दोरे घालण्याचा प्रयत्न करू नका. कोणताच बाबा जगात तुमचा उद्धार करू शकत नाही, लक्षात ठेवा. जर समजा असं मंत्र उच्चारण करून जर मुलं बाळ झाली असते ना, तर मग MD दवाखाने सगळे बंद पडले असते. आपल्या धर्मामध्ये एवढी सुद्धा अंधश्रद्धा नाहीये आणि तुम्ही ती पदरात घेजा नका. काही महिलांनी तर इतका मूर्खतेचा कळस गाठला, आपले सगळे देव कमी पडले त्या पीर बाबाकडे गेले. पीर बाबा मेरे को बच्चा नहीं हो रहा. अरे तो पीरच बिन लगीन ना मर जाईल, तो काय पोऱ्या दे तुझे. आपण सनातनीय जर आपलं धर्माचं पालन करून जीवन जगलं पाहिजे. परमात्म्याची कृपा झाली तर 100% तुमच्या मनासारखं होईल. 9 वाजले बरं का. भोंगा चालू झाला ना. चला बेटा, रंभ आणि करंभ हे 2 मुलं, त्यांचे लग्न झाले, त्यांना काही बाळ होत नाहीये. मग त्यांनी काय केलं माहितीये का, 5 नद्यांच्या संगमावरती तपश्चर्या चालू केली. कोणी कोणी, रंभ आणि करंभ. आता त्यांनी तपश्चर्या तर चालू केली, पण जेव्हा जेव्हा राक्षस लोक तपश्चर्या करतात ना, तेव्हा तेव्हा इंद्राला माहितीये की ब्रह्मदेवाला प्रसन्न करतील आणि काहीतरी उलट सिद्ध मागून घेतील आणि मग आम्हाला त्रास भोगावा लागतो. रंभ आणि करंभ 5 नद्यांच्या संगमावरती तपश्चर्या करत असताना इंद्रदेवाने मगराचं रूप घेतलं. कोणाचं रूप घेतलं? मगराचं. पुढे काय झालं मग, जो करंभ नावाचा जो व्यक्ती होता, जो राक्षस होता, त्याला इंद्राने खाऊन टाकलं. मग जिवंत कोण राहिला? रंभ. मेला कोण? करंभ. या माजरात पास व्हायची आपली रंभ करंभ. काय नाव ठेवले राक्षसांची विधी. आता करंभ मेल्याच्या नंतर जो रंभ होता ना, याचं डोकं फिरलं. काही लोक म्हणतात ना, महाराज आज माझं डोकं दुखतंय. भाग्यवान आहे तुम्ही, भाग्यवान आहे. तुमचं डोकं दुखतंय, तुमचं डोकं दुखतं याचा अर्थ तुम्हाला डोकं आहे.
काही म्हणता महाराज इथला वरीत मा मन डोकं बी दुखेल नाही. अरे चेक कर रे शे का नाही. हा डोकं दुखलं पाहिजे. माझं कधीच दुखत नाही. मी कोण आहे मग बिंडो. तुम्ही थांबा कथा उद्या. तुम्ही सगळ्यांचा हसणं एकीकडे मामाच्या हसणं एकीकडे. सगळ्यांचं हसणं झालं की मग मामांचा आवाज येतो. काय इको सिस्टम आहे काय माहिती. हे बघा आहे. पण जी लोक मनापासून हसतात ना त्यांना कधीच अटॅक येत नाही. कधीच नाही. हा शुगर वाढू शकते पण अटॅक नाही. हसलं पाहिजे बोललं पाहिजे. काही लोकांचं आहे ना हृदय असं जडकं असतं. ती लोक मोकळं हसूच शकत नाही. हसतच नाही. भोंग्याचा आवाज कमी करा. आमच्या गावात एक म्हातारा मेला गंधबडक तोंड घेऊन. त्याचा फोटो लावला घरामध्ये. लहान मुलं रात्री झोपेतून पाणी प्यायला उठायचे आणि त्या फोटोकडे बघायचे आणि घाबरून जायचे ना अंथरुणात घुसायचे. त्याच्या मम्मीला म्हणे पहिले फोटो काढ म्हणे. जर म्हातारा हसून मेला असता तर फोटो राहिला असता. हसत जा बोलत जा. इतूच इथं जिंदगी आहे. त्याच्यामध्ये बी मान अपमान मी तू पण टेन्शन. अरे हे सोडा सगळं. फुगा फुटून जाईल एका दिवशी. काही फरक पडत नाही कोणाला. हसत जगा. तृप्त करून टाका आत्म्याला. आणि मग तो करंब मेल्यामुळे रंभला राग आला. रंभने काय केलं माहिती. पोराव तू मांडी मार बेटा. रंभ माहिती रंभ. त्याने काय केलं त्याचे केस धरले. काय धरले. केस धरले आणि कोयता हातात घेतला. आणि तो कोयता त्याने त्याच्या मांडीवर मारणार तितक्यात अग्निदेव प्रगट झाले. थांब काय करतोय म्हणे. माझ्या भावाला त्याने इंद्राने मारून टाकलं म्हणे. मला सुद्धा जगायची इच्छा नाही. मी सुद्धा आत्महत्या करतो. अग्निदेवाने पिन घातली. आत्महत्या करण्यापेक्षा तपश्चर्या कर आणि ते इंद्राचा पाठा पाळला म्हणे. काही लोक आपल्या सोबतच राहतात. बोलू का बोलू ना. स्लीपर चप्पल माहितीये. स्लीपर चप्पल आपला संगे चालस. आपल्यावर शितोडा उडावस. लोक म्हणतील का हा अभ्यास आहे माणूस ना. अरे मी स्लीपर वापरेले ना. अशा स्लीपरला काय करायचं पायातून काढायची आणि कुंटीवर टांगायची. हा माझ्या तोंडात आहे ना आमची भाषा तावडी आहे जरा. आम्ही विदर्भात मोडतो ना. जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव आहे. मला तिकडे बुलढाणा लागतो. माझं बोलणं थोडं रट आहे. पण मी उगीच तुम्ही कसे थोडे सुशिक्षित लोक आहे. थोडे पदवान लोक आहे. थोडे श्रीमंत लोक आहे. मग तुम्हाला ती पचली पाहिजे भाषा. महाराज इथलं कसं असं अडाण्यासारखं बोलू शकतो. हा ना तू बट मनजोगे. माझा स्वभाव आहे. आता बऱ्याच लोकांची इच्छा असते महाराज आमच्या घरी आले पाहिजे. कोणाला सुतक आहे कोणाला इर्द आहे. अरे मरू दे रे. मग सुतकच्या घरचं तुम्ही खाणार का. का बने खाणार. का बने खाणार. समजा मला सुतकच्या घरचं चालत नाहीये मुदादा. नाही चालत मला तुमच्या घरचं. आमना घरमा कोणी मरी गे सकाळले. आमले काय पडी. मग कुठं खायचं आता. सुतकच्या लोकांनी जर 500ची नोट ठेवली तर ती चालते. पण त्याच्या घरचं जेवण नाही चालत. अरे हे मरण आणि जन्म काय तुमच्या हातात आहे का. तुमच्या हातात आहे. मग जर समजा तुमची इच्छा असेल महाराज आमच्या घरी आले पाहिजे आणि दर टाइमले तुमना घरमा कोणी मरतच राहील. एका टाइमले तुम्ही निघ जाशात. मग तुमची इच्छा कोण पुरी करी. हे बघा मी तुम्हाला आपलं म्हणतो. तुम्ही मला आपलं म्हणताना आपल्यामध्ये हे भेद आणायचेच नाही. काहींना असं होतं महाराज आमच्या घरी आज विटाळ आहे. अहो विटाळातूनच सगळं जग जन्माला आलंय. ज्यांना नियम मानायचे त्यांना मानू द्या. माझं पर्सनली ओपिनियन आहे. जो माझ्यावर प्रेम करेल जो मला आपलं म्हणेल मी त्याला आपलं म्हणतो. मला बाकीच्या कोणत्याच गोष्टींचं बंधन पडत नाही. मग ते मला पाप लागलं तरी चालतंय. काही अडचण नाही. माझं या देवळ्यामध्ये पहिल्या वर्षी एक जेवण होतं. त्या ताई आता काही मला दिसत नाहीये. त्या राजूदादांच्या घराच्या समोर वर पत्राचं शेड बनवलंय. त्या काय नाव आहे त्यांचं. त्या मेश्राम कडवणला गेलेत ना. माझा उपवास होता आणि त्यांनी स्वयंपाक बनवला होता आणि मी काही जेवायला तयार नव्हतो. तर त्यांनी कथेमध्ये ऐकलं होतं. ते म्हणे दादा एखाद्याचं मन दुखवलं ना की देवाला दुखवलं जातं म्हणे. तुमचं जर उपवास मोडला तर फक्त पाप तुम्हाला लागेल. पण माझं जर मन दुखलं तर मला बी पाप लागेल. त्यांनी जेव घातलं होतं मला. काही फरक पडला नाही.
तुमचं प्रेम महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला कालही सांगून गेलो की तुम्ही एवढे काबाड कष्ट करून जर कथेला येत असाल तर तुम्ही आपलं म्हणून येत आहे, तर मी तुम्हाला आपलं म्हटलं पाहिजे. काल मी नुसतं सांगितलं ज्याला फोटो काढणं होई त्याने फोटो काढा 80 बायावर घ्यात. आज जर एक उनी कोणी बी रिकामं विचार करली जात काय म्हणा पाय आहेत का काय बीजागऱ्या लायलेत त्याला लोखंडने. हा अजिबात वर चढायचं नाही, खालून दर्शन घ्यायचं. बापरे आत्ते ते सांगे आत्ते म्हणजे मी शेवटला दिन सांगू काय ते. दिवसभर मी रिकामा असतो, दिवसभर मला टेन्शन नाही, पण कथा झाली ना की धडकन उतरायची पडते कारण पाय फिटून जातात. आणि आता वयाच्या हिशोबाने माझ्याकडनं नाही होत, तुम्ही समजून घेता काही गोष्टी. हा नकाचा हसू येतो मामाला वयाचं म्हटलं की. कालपासून ते एरडाय केलंय ना, इतके फोटो अर जाऊ द्या. पोरियो, धनु नावाचा राक्षस, त्याला 2 मुलं रंभ करंभ. त्यांनी तपश्चर्या चालू केली. इंद्रदेवाला असं वाटलं हे तपश्चर्येतून काहीतरी मागून घेतील, मग इंद्रदेवाने करंबला खाऊन टाकलं. राहिला रंभ. रंभने केस धरले, कोयता मारणार. तितक्यात अग्निदेव प्रगट झाले. अग्निदेवाने सांगितलं की तू थांब, तुला काय पाहिजे मला सांग. मग त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली रंभने. कोणी? रंभ. त्याला ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव प्रगट झाल्याच्या नंतर त्याने सांगितलं की मला अजिंक्य पुत्र पाहिजे. अजिंक्य म्हणजे त्याला कोणीच जिंकू शकणार नाही असा मला तुम्ही पुत्र द्या. ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग त्याला एक वेगळाच आनंद तयार झाला. पण आता चांगला पुत्र द्या म्हटल्याच्या नंतर त्याला लग्न करावं लागेल ना. मग तो दक्षिणेत गेला, इकडे फिर तिकडे फिर. त्याला म्हशीवर प्रेम झालं. राजू दादा काय विचार करताय? टेन्शन घ्यायचं नाही, जो होगा देखा जाएगा. इथं सगळ्यांमध्ये जर सर्वात जास्त टेन्शन कोणाला असेल तर मला आहे. कारण तुम्हाला बसवून ठेवणं कथा सांगणं इतकं सोपं नाही. त्या पवन दादाला विचारा तुम्ही, माईक हातामध्ये आला की डायरेक्ट जमीन डोलायला लागते. सोपं नाहीये. महाराजांनी असं बोलायला नको. इकडे इकडे जितू भाऊ माईक द्या बरं याला. हाय नाही बोल. अरे माझं वय काय आहे? अरे माझ्या वयाचे पोरं अजून बी गोट्या खेळतात आमच्या गावात. काय सांगू तुम्हाला. पण एवढं मोठं व्यासपीठ आहे, एवढे मोठे सज्जन श्रोता तुम्ही इथं बसलेले असताना जर मी काही बोलत असेल, अहो एखादा शब्द जरी मागे पुढे झाला ना सगळ्या कथेची लिंक तुटू शकते. पण किती प्रेशर असतं डोक्यावर ते. पण तुम्ही श्रोते चांगले म्हणून कथा चांगली होते. नाही तर काही श्रोते हसवलं तर हसत नाही, रडवलं तर रडत नाही, बधिरासारखे बसतात. जशा गॅरेज मध्ये लागेल आहेत गाड्या, त्यांच्या कोणाचं पिस्टन जाम आहे, कोणाचे नट बोल्ट ढिले. काही तर असे बसलेले असते गॅस वाटते कथा नंतर अहो घर जाई का नाही आले लई जाणं पडी. रंभ नावाच्या राक्षसाला म्हशीवरती प्रेम झालं. बघ आता कोणाला कशावर प्रेम होईल हे नाही सांगू शकत आपण. ते एक वाक्य ना, गधी पे आया दिल तो परी भी क्या चीज है. अरे परीवाल्या ती म्हैस येणार आहे तो म्हणे आपल्या आवडली म्हणे महाराज. आता म्हशीवरती प्रेम झालं आणि ती म्हैस बी इमानदार होती, तिने त्याचा ऍक्सेप्ट केलं. आता ते डेट चालू आहे पवन दादा. व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, रोज डे, हे लग्न होईपर्यंत रोज डे, टेड्डी दे, चॉकलेट दे. एकदा लग्न झालं मोबाईल दे, चार्जर दे. तिकडनं येताना हा हे 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 डोक्यातून काढून टाक जा. 14 तारखेला मातृपितृ दिन येतोय. आपण भाग्यवान आहे, यावर्षी आपण तो मनवणार आहे. इथं मातृपितृ दिन मनवायचा. ज्या मायबापाने जन्माला घातलं त्यांच्यासाठी लढायचं. अरे क्या मरते हो यारो ये सनम के लिए, सनम तो बेवफा होती है, जरा गौर से सुनना. क्या मरते हो यारो इस सनम के लिए, सनम तो बेवफा होती है, मरना है तो मरो मेरे इस वतन के लिए. अरे यही हसीनाएं दुपट्टा उतार देंगे तुम्हारे कफन के लिए. फक्त देव देश धर्मासाठी मरता आलं पाहिजे, मायबापासाठी मरता आलं पाहिजे. सगळ्या मुलांना सांगणं, बिंडोकपूर यांच्या नांदी लागून आत्महत्या करता नका. तुमच्या मायबापाला तुमचं प्रेत उचलायला भाग पाडू नका. जी मुलगी कॉलेजला जात असताना आपल्या बापाचा विश्वास तोडून एखाद्याच्या मोटरसायकलवर फिरत असेल,
जी मुलगी रात्री 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक वरती लपून लपून एखाद्या मुलासोबत बोलत असेल, कोणत्याही माणसाने हात वर करून सांगा ती पोरगी खानदानी आहे. खानदानी अरे तिथे मायबापले पसाडू शकत ते तुले बी पसाडू शकत नाही. रिप्लाय लेट आला की तू म्हणतो काय नाही नाही मम्मी आली होती, मम्मीने आली होती, दुसरा रिप्लाय चालू होता. भानावर या. आणि पोरींना सुद्धा सांगणं या भानगडीत पडत जाऊ नका, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि मग रंभने त्या म्हशीशी प्रेम केलं, म्हशीने सुद्धा होकार दिला, त्यांचं लग्न लागलं आणि म्हैस गर्भवती झाली. आता ती म्हैस गर्भवती झाल्याच्या नंतर त्या म्हशीच्या मागे एक रेडा लागला. काय लागला? आता म्हशीच्या मागे रेडाच लागणार आहे ना. आता रेडा मागे लागल्याच्या नंतर या रंभला फार राग आला की माझ्या बायकोला त्रास देतो. हा रंभ मध्ये गेला आणि त्या रेड्याने त्याचं शिंग याच्या छातीत घातलं आणि रंभला मारून टाकलं. आता रंभला मारून टाकल्यावर ती म्हैस कोण झाली? विधवा झाली ना. तुम्ही ऐकताय का? विधवा झाली ती. आणि तिचं प्रेम बघा किती खतरनाक आहे. तिचा नवरा मेला ना तर ती सती जायला उडी मारायला गेली म्हणे. डायरेक्ट सती, मी जगूच शकत नाही म्हणे. आणि त्याच्यामध्ये ही उडी मारायला गेली. उडी मारत असताना हिच्या मागे रेडा लागला होता. पण यक्ष कुमार होते जे रंभचे मित्र होते, त्यांनी त्या रेड्याला मारून टाकलं. या म्हशीला समजवलं वहिनी तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही गर्भवती आहे. पण तिने ऐकलं नाही. शेवटी ती चितेत उडी मारायला गेली. जोर लागला आणि तिच्या पोटातून एक बाळ बाहेर पडलं. त्याचं नाव आहे महिषा. त्याचं नाव काय आहे? महिषा. सूर नंतर आता जन्माला आलेला तो महिषा आहे. आता हा जो महिषा आहे ना हा भयंकर खतरनाक आहे. आणि या महिषा बरोबर जशी त्या म्हशीने उडी मारली त्या चितूतून सुद्धा एक प्रेत बाहेर निघालं आणि तो रक्तबीज नावाने प्रसिद्ध झाला. कोणत्या नावाने? रक्तबीज. रक्तबीज का म्हणतात त्याला? कारण त्याच्या रक्ताचा थेंब पृथ्वीवर पडला का त्या रक्ताच्या बीजातून एक परत राक्षस तयार होत होता, म्हणून त्याला रक्तबीज म्हणतात. आता इकडे महिषाने इकडे रक्तबीज. आता महिषाला त्याच्या बापाने सांगितलं की तुझ्या काकाला इंद्राने मारलं होतं म्हणे. पुतण्या, तो पुतण्या. त्याने इंद्राला बी हाणलं. सगळ्या देवांना सगळ्या लोकांना त्रास द्यायला लागला तो. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की बोल तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर होणं शक्य नाहीये, मला सुद्धा एक दिवस हे ब्रह्मपद सोडावं लागतं. एकदा पुण्य संपलं का सगळ्यांना मरावं लागतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला अमराचं वरदान देऊ शकत नाही. मग महिषासुराने सांगितलं या जगतामध्ये मला कोणीच मारू शकत नाही, मला फक्त एकच व्यक्ती मारू शकते. कोण? बाई. कारण त्याला माहितीये बाई दुर्बल असते, बाईच्या अंगात ताकद नसते, बाई घाबरून जाते, बाई काय मारेल मला. म्हणून त्याने बाई शब्द तोंडातून काढला आणि या ठिकाणी तो महिषासूर फसला. महिषासुराने सगळ्यांची वाट लावून टाकली. मग सगळे देव गेले विष्णू भगवंताकडे. विष्णू भगवंताने सांगितलं की याचं उत्तर आपल्याला फक्त भोलेनाथ देऊ शकतात. ही भोलेनाथांची महिमा आहे. सगळे देव विष्णू सहित कैलास पर्वतावरती आले. बोले बाबा बोला. अहो या ब्रह्मदेवाने त्या महिषासुराला वरदान देऊन टाकलंय आणि तो फक्त बाईच्या हातून मरायचं म्हणतोय. मग तुमच्या घरच्या बाईला विचारा ना. भोले बाबा म्हणे हलाहल विष प्यायचं होतं तेव्हा माझ्या बाईला म्हणे भोले बाबाला पाठवा. आता महिषासुराला मारायचंय तर मला म्हणताय की तुमच्या बाईला पाठवा. आम्ही ठेका घेतलाय का रे? पण विष्णुदेव असल्यामुळे थोडा दबाव पडतो. आता ही वर्गणी मागायला बी जाणारी मंडळी ना, वर्गणी कोणीही कोणाला देत नसतं. मागणाऱ्यावर तो इमानदार पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे आणि त्याच्यावर लोकांचा भरोसा पाहिजे, नाही तर लोक देत नाही वर्गणी. आता विष्णू भगवंत साक्षात असल्यामुळे भोलेनाथांनी बी थोडी माघारी घेतली. ठीक आहे मी त्याला विचारून सांगतो.
पार्वती जी भोलेनाथ यांची कंप्लेंट आहे काहीतरी, बघ जरा. सगळंच सगळं पार्वती मातेला सांगितलं. पार्वती मातेने सांगितलं ठीक आहे, पण तुम्हाला मला मदत करावी लागेल. मग सगळ्या देवांनी माता पार्वतीला काहीतरी आभूषण दिले, काहीतरी शस्त्रास्त्र दिले, आणि मग अष्टभुजाची ती लक्ष्मी माता साक्षात प्रगट झाली जगदंबेच्या स्वरूपाने, आणि तिचं नाव सप्तशृंगी पडलेलं आहे. ती सप्तशृंगी आता मस्तपैकी मोठे मोठे पावलं टाकत महिषासुराकडे आलेली आहे. आता इथं खूप गोड कथा आहे. लोकांना फक्त इतकंच माहिती आहे की देवीने अष्टभुजा स्वरूप घेतलं, महिषासुराकडे गेली, महिषासुराला मारून टाकलं. नाही 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 नाही, हे तर फार मोठं आहे. मारता मारता जे बोलणं झालंय ना, हे फार ऐकण्यासारखं आहे. सांगू का? मग कशासाठी येतोय वेळा मिला? खरंच सांगा महिला वर्ग, इथून गेल्याच्या नंतर असं वाटतं का की केव्हा रात्र जाईन, केव्हा संध्याकाळ होईल आणि केव्हा कथेला जाऊ, असं वाटतं का? वाटतं ना? तुम्ही असं म्हणता ना का महिला वर्ग की बा मागे आम्ही बसतोय, महाराजांचं लक्ष असतं का नसतं? माझं मागपर्यंत लक्ष असतं बरं का. एकदम शांततेत कार्यक्रम चालतो आपला. फक्त कोणाला जागा नसते तर लगेच असं करून घ्यायचं. बट अशीच गर्दी जमलेली होती. गरबा खेळायला सुरुवात केली मी. गरबा खेळता खेळता मध्येच गरबा थांबला. मागच्या बाया पुढे, पुढच्या बाया मागे. जो दांगडो वय ना धडे. एका गावात संगीत खुर्ची म्हटलं की चला उद्या संध्याकाळी 5 वाजता संगीत खुर्ची खेळू. संगीत खुर्च्या लावल्या. इथला जोरमा बटणी खुर्चीत मोठा किती नाही. अगो मनकडे सांगितली तुम्हाला काय तू न वजन करतो, तू खुर्चीवर नेमन बट ना. अको तो मंडपाला म्हणे याचा खर्च कोण देणार? का रे तिनं तंगळ मुळे घे, तू खुर्ची दखी राहणार. दांगडोय झाला बेटा, जाऊ द्या. उमापती महादेव की जय. देवी निघाली गर्जत, आली महिषासुराकडे. महिषासुराला मारण्यासाठी देवी आली, आणि हे महिषासुराला सेनापतीने सांगितलं ताम्र, बष्कल, दुर्मुख, चिक्षूर, बिडाल, असिलोमा हे सगळेचे सगळे सैन्य अधिकारी होते त्यांचे. मग महिषासुराला सांगितलं की तुम्हाला मारण्यासाठी कोणीतरी देवी आलेली आहे म्हणे. महिषासुर म्हणे तिला विचारा माझ्याशी लग्न करणार का? पागल आहे का? अरे तिच्या हातामध्ये आश्रय शस्त्र आहे. अरे असू दे रे, विचार तर करी. हो म्हणेल तर नाही म्हणेल. गेला तो ताम्र. अय देवी, महिषासुर साहेबांचा निरोप आहे तुझ्यासाठी. म्हणे काय? लग्न करायचं म्हणताय तुझ्याशी, पटकन लग्नाला हो म्हण आणि जगाची मालकीन हो, कारण महिषासुरासारखा जगात कोणी ताकदवान नाहीये. ती म्हणे तू डायरेक्ट निघ म्हणे. आणि त्याला म्हणा एवढ्या मर्दानकीच्या गोष्टी करतो ना तर मैदानात ये. पण हे काही ऐकायला तयार नाही. मग तिने ताम्र, अबिला सगळे मारून टाकले. मग इथून तरी महिषासुराने काही शिकायला पाहिजे होतं. पण भोलेनाथांनी जगदंबेला सांगितलेलं आहे त्याला मारल्याशिवाय परत यायचं नाही. मग शेवटी महिषासूर सुद्धा रणांगणामध्ये आला. आणि आता महिषासूर आणि सप्तशृंगी मातेमध्ये जे संवाद झालेला आहे ना, तो खूप ऐकण्यासारखा आहे. लक्ष देऊन ऐका आता. महिषासूर म्हणतोय तिला, भारी भरू नको, लग्न कर माझ्याशी. एक एक शब्द ग्रंथाचा आहे, एक एक शब्द असंच म्हणतोय तो. नाहीतर तुझी फसवणूक होईल म्हणे. म्हणे कस काय? मंदोदरी नावाची एक राणी होती. रावणाची बायको नाही हा, ही मंदोदरी दुसरी आहे. रावणाची बायको मंदोदरी वेगळी, ही मंदोदरी वेगळी. त्या मंदोदरीने बी असंच केलं म्हणे. चांगले चांगले राजे महाराजे सोडून दिले म्हणे आणि एका बेवड्यासोबत लग्न केलं होतं म्हणे. त्याच्यामुळे मी तुला सांगतोय आता चांगला भेटलाय तर लग्न करून घे, नाही तर फसशील म्हणे तू. इथं बसलेल्यांपैकी ज्या मुली असतील किंवा ज्यांच्या मुली लग्नावर असतील त्या महिलांना माझं सांगणं आहे, लग्न करत असताना आई, वडील आणि मुलगी आणि भाऊ हे 4 लोक एकमताने निर्णय घ्यायचा. मामा काय म्हणतो, मावसा काय म्हणतो, काका काय म्हणतो, चुलता काय म्हणतो, मना साला ना पोरे आहे, मना वहू ना अंडोरे येतात चिलगायते त्याले. हा माझं स्पष्ट बोलणं आहे. आपल्या मुलगीला असा मुलगा बघून द्यायचा, कारण आपण मेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी, बाप मेल्याच्या नंतर बापाची जागा घेणारा नवरा असला पाहिजे. आलं का लक्षामध्ये?
नाहीतर जीवनाचा सगळा सत्यानाश होतो. इथं मी लिहून देऊ शकतो 45% महिलांना त्यांच्या मनासारखं घर भेटलेलं नाही, पण त्या मायबापाचं नाव जाऊ नये म्हणून संसार करताय. नाही तर संसार करायला फार मजा नाही. त्या बायांचे तुम्ही चेहरे पहा. बाया म्हणतील तुला इतकं कसं माहिती आहे? अरे माझा स्टडी 2 वर्ष लेट लग्न करा मुलगीचं, परंतु असं व्यवस्थित बघून द्या तिला, कारण तुम्ही गेल्याच्या नंतर तिला कोण बघणार आहे बिचारीला. महिषासुराने देवीला सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझी गती मंदोदरी सारखी होईल. आणि मग जगदंबेने त्याला आता विचारलंय की मंदोदरी सारखी होईल म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? मला असं म्हणायचंय, लक्ष देऊ नाही का? आता मंदोदरी नावाची एक मुलगी होती. तिच्या बहिणीबरोबर ती वनामध्ये फिरत असताना एक सुंदर असा राजकुमाराने तिला बघितलं. राजकुमाराने तिला बघितल्याच्या नंतर राजकुमाराने तिला विचारलं मंदोदरीला की लग्न करशील माझ्याशी? पण तिने असं नाक मुरगडून सांगितलं मला लग्न नाही करायचंय म्हणायचं. निक स्वाभिमानी माणूस एक वेळा विचारतो, नंतर त्या भानगडीत पडत नाही. तो राजा निघून गेला, पण मंदोदरीच्या बहिणीचं लग्न ठरलं, मोठ्या बहिणीचं. आणि त्या लग्नामध्ये एक पेताळ आलेला होता, बेवडा आलेला होता. त्या मुलाकडे बघून मंदोदरीच्या अंतकरणामध्ये भावना जाग्या झाल्या आणि तिने तिच्या बापाला सांगितलं की पप्पा मला या मुलाशी लग्न करायचंय. बापाने विचार केला, आतापर्यंत लग्नाला नाही म्हणत होती, पण आता हिने कोणीतरी पसंत केलंय. बापाने खुशी खुशी त्या मुलगीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. पण तिला माहितीच नाही की याचे गुण काय आहेत, याचे अवगुण काय आहे, याचा स्वभाव कसा आहे. आणि मग लग्न लागल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये सगळं पित्तळ उघडं पडलं. तो दारू पित होता, वेश्यागमन करत होता, हिला मारत होता. म्हणून महिषासूर म्हणतोय की बघ तिचं जसं झालं तसं तुझं होईल. चांगले चांगले स्थळ आल्याच्या नंतर तिने नाकारले आणि मग रिकाम्याच्या घरामध्ये पडली. शेवटी आयुष्याचा सत्यानाश झाला आणि बापाच्या घरी येऊन राहायला लागली. म्हणून तुझ्या जीवनात तसं दुःख घडू नये म्हणून तू आजचा पण तुला वेळ आहे, माझ्याशी लग्न कर. मामा एका मुलगीला बघायला मुलगा गेला. सगळं जमलं, सगळं घेणं देणं, मुलगीला मुलगा पसंत आला, मुलाला मुलगी पसंत आली, सगळं ठरलं. पैशावाला होता तो. मुलगा चालला गेला आणि मग बापाने सांगितलं त्या मुलीला, बेटा तुला मुलगा कसा वाटतो? म्हणे छान आहे पप्पा. तुला ग? ती बायको म्हणे बेटा तू जरा बेडरूम मध्ये जा ग. त्या पोरगीला घरात पाठवली आणि तिच्या नवऱ्याला म्हणे मी म्हणा पोरले फाशी दिदी सुपनियानं संगे देवावनी. अहो म्हणे का ब असं काय झालं? म्हणे अरे म्हणे अहो 40 वर्ष पहिले मालदा खाली होता, इथला बी पानशेटपणा करू का? आणि हे वय कशा, हे जे लोक म्हणतात ना की बा मुलांना मुली भेटत नाहीये, कोणी 40चं झालं, कोणी 45चं झालं, कोणी 50चं झालं, नाही नाही नाही, अहो तुम ना गौपाना तुमले नळे रे, मला काणी अशीच पाहिजे, मला काणी आतेले जशी भेटली तशी करण्यात. आता आमच्या गावात बी एका मुलाची सगाई केली, हळदीचा दिवस उगवला, त्याला हळद लावल्या गेली, हा यज्ञा दिन पोर पैगी. त्यांना मला फोन मी कथा म्हणे काय करणार? म्हणता कथा चालू म्हणे पोर पैगी. म्हणतं मग म्हणे काय करू? म्हणता हळद लाग जाईल का? म्हणे हा. म्हणता हळद पुची टाक, चेंदूर लाव, मारुतीना मंदिरवर बट इराण उगर. हा ते थोडी वेळी या दिन भारी भरणाऱ्यांचा पाठात पडला देवीने. आणि मग शेवटी या महिषासुराचं भाषण बंद केलं देवीने. महिषासुराचं देवीचं युद्ध झालं आणि डायरेक्ट डोंगराला लात मारून डायरेक्ट कपार कुटीतून देवी निघाली, डायरेक्ट छातीमध्ये भाला घुसून महिषासुराचा अंत करून टाकला. उमापती महादेव की जय. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये महिषासुराची कथा सांगितली. त्याचा बाप कोण होता? त्याचा काका इंद्राने मारला. मग त्याच्या बापाला म्हशीवर प्रेम झालं, म्हशी गर्भवती झाली, त्या म्हशीच्या मागे रेडा लागला, त्या रेड्याने त्या रंभाला मारून टाकलं.
त्याच्यानंतर ती चितेत उडी मारायला गेली, बाळ बाहेर पडलं, महिषा नावाने प्रसिद्ध झालं. चितेतून पण तो उठून बसला, त्याचं रक्तबीज नावाने नाव प्रसिद्ध झालं. मग शेवटी त्याने काकाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने वरदान दिलं, अमरत्व भेटत नाही पण बाईच्या हातून मरेल असं वरदान मागून घेतलं. आणि मग सगळ्याचा सगळा इतिहास तुमच्या डोक्यामध्ये आता आला असेल. आता मरेपर्यंत महिषासुराची कथा तुम्ही विसरणार नाही. चला मग पुढे ऐका आता.